नमस्कार, मी आशिष जाधव. आजचा सवालमध्ये तुमचं स्वागत आहे. राज्यातल्या शेतकऱ्यांचं कर्जमाफ होणार आहे, पण अजूनही राज्य सरकारनं कर्जमाफीचा आकडा काही सांगितलेला नाही. त्यामुळे नेमकं किती कर्ज हे शेतकऱ्यांचं माफ होणार आहे त्याविषयी एक प्रकारची साशंकता आहे. प्रश्न असा आहे की जे बडे उद्योजक आहेत, जे बडे कर्ज खातेदार आहेत, ज्यांनी कर्ज बुडवलेलं आहे राष्ट्रीयकृत बँकांचं, तो आकडा तब्बल 7 लाख कोटींचा आहे. आणि रिझर्व्ह बँकेने कालच 12 टॉप कर्ज खातेदारांना नोटिसा धाडलेल्या आहेत की त्यांच्यावर कारवाई का करू नये. आणि त्यांनी त्या 12 कर्ज खातेदारांनी, ज्यांनी बुडीत कर्ज त्यांच्याकडे आहे जवळपास 25% एकूण रकमेच्या, आणि म्हणून त्यांना ह्या नोटिसा पाठवलेल्या आहेत. दरम्यान जो सर्वात मोठा कर्ज बुडवा सध्या प्रसिद्ध झालेला आहे जगभरात भारताचा, तो म्हणजे मद्यसम्राट विजय मल्ल्या यांनी तर भारत सरकारला आणि भारतीयांनाच खिजवलेला. कोट्यावधी रुपयांच्या वसुलीचं तुम्ही फक्त स्वप्नच बघा. मी स्वतःला निर्दोष करेपर्यंत माझ्याकडे भक्कम पुरावे आहेत, आणि तुमच्याकडे पुरावे असतील तर तुम्ही लंडनच्या कोर्टामध्ये सादर करा, असं तो म्हणालेला आहे. एवढंच नाही तर इंग्लंडचं कोर्टही असं म्हणालं की का भारत सरकार इतका उशीर करतंय मल्ल्याच्या विरोधातले पुरावे सादर करायला. त्यामुळं सामान्य लोकांमध्ये एक प्रतिक्रिया अशी आली आहे की अरे, मल्ल्या इतकं मोठं कर्ज म्हणजे 9,000 कोटींचं कर्ज बुडवून लंडनमध्ये आहे, भारतातून पळून गेला, आणि त्याला परत आणण्यासाठी भारत सरकारचे प्रयत्न कमी पडत आहेत. एवढंच नाही तर त्याच्या विरोधातले पुरावे सादर करायला उशीर होतोय. आणि दुसरीकडं शेतकऱ्यांनी काय घोडं मारलंय की त्यांची कर्जमाफी तात्काळ होत नाही. यावरच आहे आपला आजचा सवाल. पण आज आपण शेतकऱ्यांचा विषय थोडा बाजूला सोडून थोडा मोठ्या विषयाकडे वळूया. नॅशनलाइज बँका, ज्या राष्ट्रीयकृत बँका आहेत, त्या कशा पद्धतीनं दुजाभाव करतात, त्यांचं धोरण कसं हे दुटप्पी आहे, यावर आपल्याला चर्चा करायची आहे. आपला आजचा सवाल बघा. विजय मल्ल्यासह कर्ज बुडव्या बड्या उद्योजकांकडून सक्तीनं कर्जाची वसुली करावी का? हे आपल्या आजच्या सवालमध्ये काही महत्त्वाचे मुद्दे दडलेले आहेत, ज्यावर आपल्याला चर्चा करायची आहे. मुद्दा क्रमांक 1, संगनमत करूनच बड्या उद्योजकांनी बँकांचं 7 लाख कोटींचं कर्ज बुडवलंय का? मुद्दा क्रमांक 2, बुडीत कर्जाच्या वसुलीसाठी दोषी कर्ज खातेदारांवर फौजदारी कारवाई करावी का? मुद्दा क्रमांक 3, कर्ज बुडव्या विजय मल्ल्याच्या विरोधात ईडीच्या आरोपपत्राला उशीर झालाय का? आज ईडीनं चार्जशीट म्हणजे आरोपपत्र दाखल केलंय, पण त्याला उशीर झालाय अशी टीका होते आहे. मुद्दा क्रमांक 4, विजय मल्ल्याच्या विरोधात लंडन कोर्टात पुरावे सादर करायला जाणीवपूर्वक उशीर झालाय का? शेवटचा मुद्दा क्रमांक 5, तुम्ही कोट्यवधी रुपयांच्या वसुलीचं स्वप्नच बघा असं म्हणून विजय मल्ल्यानं भारतीयांना खिजवलंय का? हे होते चर्चेचे मुद्दे. चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी आपण पाहुण्यांची ओळख करून घेऊया. आपल्या स्टुडिओमध्ये आहेत भाजपचे प्रवक्ते डॉक्टर विश्वास पाठक. आपल्या स्टुडिओमध्ये आहेत ज्येष्ठ बँकिंग तज्ज्ञ विश्वास उडगी. आपल्यासोबत पुन्हा एकदा द वीक या सर्वाधिक खपाच्या देशभरातल्या साप्ताहिकाचे स्पेशल करस्पॉन्डंट पत्रकार निरंजन टकले. आपल्यासोबत काँग्रेसचे प्रवक्ते डॉक्टर राजू वाघमारे सुद्धा आहेत. मी चर्चेला सुरुवात करतो ती विश्वास उडगी तुमच्यापासून, यासाठी की हा सबंध घोळ तुम्ही बघितलेला आहे किंवा त्यावर तुम्ही अनेक वेळा लिहिलेला आहे, बोललेला आहात. आता ज्या पद्धतीनं इतकी मोठी कर्ज बुडव्यांची संख्या बाहेर येते, त्यांनी बुडवलेल्या कर्जाची रक्कम ही 7 लाख कोटींची जाते, ती सुद्धा सरकारी बँकांची आहे, आणि त्यातली बरीचशी रक्कम ही ज्याला म्हणतो ना बुडाली आहे, ती राईट ऑफ झाली म्हणा किंवा ती माफ केली म्हणा, यातच ती जमा आहे. आता रिझर्व्ह बँक 12 टॉप कर्ज खातेदारांना नोटिसा पाठवते. त्या रिझर्व्ह बँकेच्या एकूणच कारवाईला उशीर होतोय का, आणि यामध्ये काही दुहेरी धोरण आहे का? रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची कारवाई खूपच उशिराने होते, कारण 2008 नंतर एकूणच जागतिक आर्थिक संकट जे झालं त्यानंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने
एक असा व्ह्यू घेतला की या थकीत कर्जाचं करायचं काय. 90 दिवसानंतर जे कर्ज व्याजासहित परत येत नाही, त्याचे हप्ते जे परत येत नाही, इक्वेटेड मंथली इन्स्टॉलमेंट, ते क्वार्टरली असतात. तर 2 हप्ते जर परत आले नाहीत तर निश्चितपणे ते NPA दाखवावा असा नियम आहे. आणि त्यानंतर जे आर्थिक संकट आलं त्याचं एक निमित्त करून बऱ्याच उद्योगपतींनी कन्सेशन मागितले आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सांगितलं रिसेशनचा मोठा धोका आहे आणि म्हणून काही कन्सेशन दिले पाहिजेत, म्हणून NPA दाखवू नका अशा तऱ्हेचं कन्सेशन देण्यात आलं. आता NPA दाखवू नका तर करायचं काय, तर मोठ्या कर्ज बुडव्यांनी, आता जे कर्ज बुडवे आहेत त्यांनी त्या ठिकाणी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि बँकांना अशी विनंती केली की आम्हाला आमचं कर्ज हे पुनर्रचना करून द्या. म्हणजे कॉर्पोरेट्सनी विनंती केली की आमचं डेट रिस्ट्रक्चरिंग द्या. म्हणून एक नवीन नामाधिकार निघालं, NPA दाखवू नका खात्यामध्ये. बँकेच्या खात्यात तुम्ही NPA दाखवू नका आणि तुम्ही कॉर्पोरेट डेट रिस्ट्रक्चरिंग म्हणजे मोठ्या कर्ज बुडव्या, आता जे कर्ज बुडवे आहेत, मोठे जे कॉर्पोरेट्स आहेत त्यांच्या कर्जाची पुनर्रचना असं एक नवीन नाव आलं, CDR. आता हा CDR प्रचंड मोठ्या प्रमाणात 2008 नंतर वाढत गेला आणि मग तुम्हाला असं दिसेल की NPAच्या रक्कम कमी दिसते, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ऑफिशियल दाखवायची ती, आणि CDRची रक्कममध्ये वाढत होते. म्हणजे CDR हे कर्ज बुडलेलं नाही, पण 2008 पासून ते आत्तापर्यंत म्हणजे 2017 पर्यंत, विशेष करून 2015 पर्यंत घ्या तुम्ही, NPAची रक्कम कमी असायची आणि CDRची रक्कम मोठी असायची. आणि रघुराम राजननी फेब्रुवारी 11, 2016 एक भाषण केलं आणि एक धोरण ठरवलं की आता ह्याच्यापुढे हे CDR दाखवणं बंद करा, पुढच्या वर्षापासून CDR दाखवणं बंद. आणि त्यांनी सांगितलं की आता तुम्ही 100% तरतूद करा तुमच्या कर्जाची आणि NPA दाखवा. म्हणजे ही जी सवलत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सगळ्या बँकांना दिली, म्हणजे मंदीचा फटका दिसू नये आणि उद्योग बंद पडू नयेत म्हणून एक वेगळं कन्सेशन दिलं. त्याचा फायदा काय झाला का तोटा काय झाला असं जर बघितलं तर बँकांना तर उद्योगपतींनी बुडवलंच, पण देशालाही बुडवलं. आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला हे माहीत असून त्यांनी CDR अलाव केले. आणि रघुराम राजनचं कौतुक किती होत असलं तरी त्यांनीच त्यातल्या काही अकाउंट्सना स्पेशल म्हणजे स्ट्रॅटेजिक डेट रिस्ट्रक्चरिंग असं नामादिवान देऊन काही अकाउंट्स बाजूला काढले. आणि त्यात त्यांनी काय सांगितलं माहिती आहे का, की ह्या बड्या कर्ज बुडव्यांचं जे काही क्वांटम आहे, बॉरोईंग अमाऊंट आहे, ही बँकांनी त्याची इक्विटी कन्वर्ट करावी. सो डेट इज टू बी कन्वर्टेड इन टू इक्विटी. आता ती कंपनी चालवता येत नाही त्या लोकांना, आमचं कर्ज आम्ही बुडलेलं आहे, मग आम्ही त्यांचं कर्ज जे आहे म्हणजे थकीत कर्ज हे इक्विटीमध्ये कन्वर्ट करावं, म्हणजे भांडवल कन्वर्ट करावं आणि आमचे 2-3 प्रतिनिधी त्यांच्या कंपनीमध्ये टाकावेत आणि ती कंपनी चालावी असा सल्ला रघुराम राजनने दिल्यानंतर हे खरोखरच बुद्धिजीवींचं कौतुक करायला पाहिजे. कौतुक करणारे कौतुक करोत, पण त्यांनी बँका मात्र बुडवलेल्या आहेत. मला मुद्दा या टेक्निकचा वापर करून एक मीडिया कंपनी सुद्धा हायजॅक अशीच झालेली आहे. हो, म्हणजे कर्ज बुडलंय हे माहीत झाल्यावर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया बोर्ड ऑफ डायरेक्टर वरती लोक गेलीत आणि ती पूर्णपणे टेकओव्हर झाली. मिनिस्ट्री ऑफ फायनान्स आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया या दोघांचे प्रतिनिधी बँकांच्या बोर्डावर असतात आणि कॉन्शियसली त्यांनी हा डिसिजन घेऊन मोठ्या कर्ज बुडव्यांकडून कठोर हाताने कर्ज वसुली करा असं जेव्हा जगभर सगळीकडून हाकाटी आहे त्यावेळेस त्यांना दीर्घ जीवदान द्या म्हणजे CDR. आणि नंतर मग आता अचानक अरे भयंकर मोठं CDR वाढलेलं आहे, आता तुम्ही तरतूद करा कारण तुमचे नफे चांगले. 2015ला सगळ्या बँकांचे नफे अत्यंत जबरदस्त होते. गव्हर्नमेंटला डिव्हिडंड जात होता, शेअर होल्डर्सना डिव्हिडंड चांगला मिळत होता. आता अशा वेळेस तुमचे ऑपरेटिंग प्रॉफिट, ग्रॉस प्रॉफिट चांगलं आहे, ऑपरेटिंग प्रॉफिट चांगलं आहे, तुम्ही तरतूद करा ह्या सगळ्या NPAला. आधी 30% केली असेल तर 70% किंवा 100% करा आणि राईट ऑफ करा बॅलन्स शीट. तेव्हा मी सातत्याने तुमच्याच माध्यमातून बऱ्याच वेळा बोललो की मोदी सरकारने स्वच्छ भारत योजना काढलेली आहे आणि रघुराम राजननी स्वच्छ बॅलन्स शीट योजना काढलेली आहे. मोठ्या कर्जबुडव्यांना नफ्यातून तरतूद करून बँकांच्या बॅलन्स शीटून त्यांना बाहेर काढायचं म्हणजे कर्ज बुडायला सोपं आणि अर्थातच बँका पण बुडणार. या प्रक्रियेमध्ये आज तो एक भयानक राक्षस झाला आहे आणि मल्ल्यासारखा एक चोर मनुष्य बँकांना पूर्णपणे ठकवतोय. तो बेसिकली निलाजराच मनुष्य आहे आणि बिझनेस पण तो वडिलांनी बिझनेस वाढवला, या ग्रस्ताने तो लुटलेला आहे. आता हा मनुष्य परदेशी गेलेला आहे, त्याने सगळ्याच बँकांना ठकवलेलं आहे. ती एक मोठी कहाणी आहे की IDBIकडून त्याने 900 कोटी घेतले, स्टेट बँक ऑफ इंडियाकडून त्याने 6000 कोटी घेतले. आता या बँकांनी दिले. आता या बँकांनी विजय मल्ल्याची शोकेस आपण बघूया.
कारण सगळेच कर्ज बुडवे असेच आहेत जवळपास. पण विजय मल्ल्याचं बघू, त्याने तारण किती दिलं तर तुम्हाला मी सांगतो 9,900 कोटी त्याचं आज जे काही आउटस्टँडिंग कर्ज आहे त्याच्यामध्ये सगळ्यांचं मिळून तारण त्याचं 220 कोटी रुपयाचं आहे. आता युनायटेड बेवरेज ही त्याची कॅशरिच कंपनीचा मालक प्रमोटर असताना त्याला किंगफिशरला लोन देत असताना तुम्ही त्याकडून काय घेतलं तर विनोदाचा भाग असा की त्याची ब्रँड इमेज जी आहे ना ती ब्रँड कशाचा होता, दारूचा ब्रँड होता ना तो किंगफिशर दारू. मग तुम्ही किंगफिशर सिव्हिल एव्हिएशनचा ब्रँड नसताना त्याला 3,400 कोटी रुपयाची व्हॅल्यू असं धरून क्षणभर त्या दिवशी व्हॅल्यू ती असेल सुद्धा पण दर 3 महिन्यांनी ती व्हॅल्यू मार्केटमध्ये तपासायला पाहिजे. ते बँकरने केलं का, नाही केलं. मग योगेश अगरवाल ह्या IDBIचे चेअरमनने 900 कोटी दिले आणि मग SBI कॅपचा रिपोर्ट घेऊन स्टेट बँक ऑफ इंडियाच्या चेअरमनने सुद्धा वरच्या पातळीवरती जवळजवळ 6,000 कोटी रुपये दिले. मग जेव्हा ते ब्रँड इमेज त्याची खाली जाते, किंगफिशर पैसे परत देत नाहीत, मग ताबडतोबीने वसुलीसाठी कोर्टात गेले का त्याच्या अगेन्स्ट? तुम्हाला मी सांगतो 2016 पर्यंत स्टेट बँक ऑफ इंडिया सुद्धा कोर्टात गेली नाही. युनायटेड बँक ऑफ इंडिया आणि IDBI कोर्टात गेली आपले पैसे वसूल करायला. पण स्टेट बँक ऑफ इंडिया तो जेव्हा पलीकडे गेला लंडनला पळून गेला त्यानंतर ते सुप्रीम कोर्टामध्ये जी केस उभी राहिली तिथे जाऊन आमची एवढी वसुली करायची आहे या पद्धतीने स्टेट बँक ऑफ इंडियाचा व्यवहार राहिलेला आहे. त्यामुळे मोठ्यांच्या अगेन्स्ट CDR अकाउंट असल्यामुळे कोर्टात जाणंसुद्धा सगळ्या बँकांनी टाळलं आणि या ठिकाणी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया याला मी दोषी धरतो कारण ते सगळं बघत होते आणि तरी त्यांनी त्यांचा प्रतिनिधी बँकेच्या बोर्डावर होता आणि त्यांनी CDR अलाव केला. CDR सक्सेसफुल नाही झाला, त्यांनी SDR अलाव केला, SDR सक्सेसफुल नाही झाला. त्यांनी असेट रिकग्निशन कंपन्यांना ह्या सगळ्या बँकांची NP विकत घ्यायला लावले. आता असेट रिकग्निशन कंपन्या भारतामध्ये 22 का 32 आहेत. त्यांची पोटं इतकी फुगलेली आहेत ते आता नवीन 1 रुपयाचा NP विकत घेऊ शकत नाही आहेत. आणि आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणते मी 12 मोठ्या अकाउंटमधून अंतिमतः 6 महिन्याच्या कालखंडामधून ह्या सगळ्या लोकांच्या संपत्ती म्हणजे असेट्स विक्रीला काढून म्हणजे त्याला त्यांनी असं नाव दिलं आहे की आता जो वटहुकूम निघाला आहे भारत सरकारचा त्या वटहुकुमानंतर त्यांना स्पेशल पॉवर्स मिळालेले आहेत. खरं तर त्यांना आधी पण पॉवर्स होते. आता सगळ्या बँकांचे मोठे अकाउंट्स त्यांनी स्वतःच ताब्यात घेतलेले आहेत, त्याचं लिस्टिंग केलेलं आहे आणि असं भासवत आहेत की आम्ही आता कठोर उपाय करतो आणि वसुली करतो. आता खरा प्रश्न असा आहे वसूल होणार आहेत का? आपण या मुद्द्यावरती येणार आहोत. निरंजन टकले, प्रश्न असा आहे की राष्ट्रीयकृत बँका जो क्रायटेरिया जे निकष बड्या उद्योजक जे कर्ज बुडवे आहेत त्यांच्या बाबतीत लावतं की त्यांचं कर्ज हे राईट ऑफ करा किंवा रिटर्न ऑफ करा बॅलन्स शीटमधून आणि बॅलन्स शीटमधूनच नफ्यातनं ते वगळा जेणेकरून तिथं तोटा दिसणारच नाही. मग हाच निकष तुम्ही जिल्हा बँकांना शेतकऱ्यांच्या बाबतीत का लावत नाही? शेतकऱ्यांची पत नाही म्हणताय, मग हा निकष लावा ना तिथे. मग तिथं कर्जमाफी द्यायला काय घोर आहे? नाही, मुळामध्ये गंमत अशी आहे की म्हणजे हे सरकार म्हणजे बँका करतात असं आपण म्हणतो पण गेल्या 3 वर्षामध्ये भारत सरकारने या बँकांना रिकॅपिटलायझेशनच्या नावाखाली 1,73,000 कोटी रुपये दिलेले आहेत. 1,73,000 कोटी रुपयातून रिकॅपिटलाइज करायची आहे बँक असं सांगत असताना वास्तवा म्हणजे ते कशासाठी रिकॅपिटलाइज करावी लागते तर ही जी कॉर्पोरेट लोन्स अशी राईट ऑफ केलेली असतात त्यासाठीची प्रोव्हिजन बँकांकडे असावी म्हणून तो पैसा सरकार आता त्यांना देतं. याचा अर्थ सरकार ते कर्ज माफ करून देते, राईट ऑफ करायला लावते. राईट ऑफ झाल्यानंतर त्याच्यासाठीची आर्थिक तरतूद ही भारत सरकारतर्फे बँकांना रिकॅपिटलाइज करून केली जाते आहे. हे अत्यंत घातक आहे आणि म्हणूनच आपण जे म्हणतोय की शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये आपल्या एका चर्चेमध्ये आपण असंही बोललेलो होतो की शेतकरी किती रिव्हर्स सबसिडी देतात दरवर्षाला. तर या वर्षामध्ये महाराष्ट्रातल्या एका तूर उत्पादक शेतकऱ्यांनी 28,000 कोटी रुपयाची सबसिडी दिली आहे. कारण उत्पादन खर्च सरकारने काढलेला 6,240, सरकारने दिलेला हमीभाव 5,050 म्हणजे त्याच वेळेला तो 1,190 रुपयाची सबसिडी पर क्विंटल मागे देत होता. 20 लाख टनाच्या उत्पादनामागे 23,000 कोटीची सबसिडी नुसत्या तूर उत्पादकांनी दिली. हे तो दरवर्षी देतो आणि दरवर्षी दिल्यानंतर 70 वर्षात एकदा 2009 साली त्याला कर्जमाफी मिळते. आता दुसरी मिळण्याची शक्यता निर्माण होते तर लगेच त्याच्यावरून इतकी कांगावा आणि चर्चा होते की RBI किंवा स्टेट बँकेची चेअरमन ज्या आहेत त्या म्हणायला लागतात की याच्यानी क्रेडिट इनडिसिप्लिन क्रिएट होईल वगैरे. आणि हे जे लाखो कोटी रुपये राईट ऑफ केले जातात याच्याबद्दल क्रेडिट इनडिसिप्लिन होत नाही. भारत सरकारचं म्हणजे गंमत अशी मी आता ते फिगर्स म्हणून मुद्दाम आणले आहेत. गेल्या वर्षी
5,29,000 कोटी रुपयाचा भारत सरकारचा फिस्कल डेफिसिट होता आणि गेल्या वर्षी भारत सरकारने 5,67,000 कोटी रुपयाची टॅक्स कन्सेशन्स दिली कॉर्पोरेट्सला. म्हणजे फिस्कल डेफिसिटपेक्षा जास्त टॅक्स कन्सेशन कॉर्पोरेट्सला एका वर्षात दिली गेली. आणि म्हणून यासाठी सरकार म्हणजे एवढी सवलती कन्सेशन्स देऊन सुद्धा जर का उद्योजक कर्ज बुडवत असतील तर मग शेतकऱ्यांनाही तेवढं कन्सेशन सवलत द्या, तेही कर्ज बुडवतात. असा जरी निकष लावला तरी शेतकऱ्यांचं कर्ज हे बँकांसाठी किती म्हटलं तरी कमीच आहे, ते जास्त नाहीच आहे. आता स्टेट बँकेचं महाराष्ट्रातलं कर्ज वाटप किती असेल सर? किंवा राष्ट्रीयकृत बँकांचं पकडा, साधारणतः 26,500 कोटींचं गेल्या वर्षी पीक कर्ज वाटप होतं आणि ते असं आपण समजू की शेतकऱ्यांनी थकवलं तर त्या सरकारी ही बँका त्या राईट ऑफ करतील? खरं म्हणजे शेतकऱ्यांचं कर्ज आणि मोठ्या भांडवलदारांचं कर्ज हे कंपेअर होऊ शकत नाही. 30,000 यांची पत नाही आणि त्यांची पत आहे आणि ती पत असूनही बुडवतात. तेव्हा शेतकरी देऊ शकत नाही परत म्हणून तो आत्महत्या करतो. मल्ल्या आत्महत्या करतो का? त्याच्या अंगात एवढी मस्ती आहे, तो म्हणतो हुड, आणि तो काय म्हणतो, स्वप्न बघा माझ्याकडून. बघा आता मल्ल्या काय म्हणाला हेच बघूया. मल्ल्याला काल मीडियानी गाठलं आणि विजय मल्ल्यांना विचारलं तेव्हा त्यांनी भारतीयांना खिजवलं. ते काय म्हणाले ते बघूया. I have nothing to say. I have nothing to say. The court proceedings are on. I have denied all allegations that have been made, and I will continue to deny them. What do you expect is going to happen today? I have no expectations. You are here. You can listen to what the court says. How does it feel after 15 months of effectively trying to elude the courts to finally find yourself here? I have not eluded any court, and if it is my lawful duty to be here, I'm happy to be here. Do you think any political consequence against you? Yeah. Sir, do you think any? Are you confident you'd win? What is likely to be your defense against this extradition, Mr. Maria? I had enough evidence to prove my case. माझ्याकडं सर्व पुरावे आहे स्वतःला निर्दोष करण्यासाठी असा दावा विजय मल्ल्या करतात. मी जातोय राजू वाघमारे यांच्याकडे, काँग्रेसचे प्रवक्ते आहेत. राजू वाघमारे, मल्ल्यांचा घोळ हा सगळा UPAच्या काळात झाला, जरी ते पळून गेले असले मोदी सरकारच्या काळात, पण घोळ हा UPAच्या काळात झालेला आहे. 9,000 कोटींचं कर्ज त्यांनी बुडवलेलं आहे UPAच्या काळात घेतलेलं. सांगा आता कोणाला दोष द्यायचा? नाही, कसं आहे आशिषजी, तुम्ही जे म्हणताय ते बरोबर आहे की कर्ज त्यावेळी UPAच्या काळामध्ये घेतलं, त्यावेळी ती प्रक्रिया चालू होती. संपूर्णपणे मल्ल्याच्या भोवती इन्व्हेस्टिगेशन चालू झालं. मग याच विजय मल्ल्याला पहिल्यांदा खासदारकी BJPने दिली. याच विजय मल्ल्याला ज्यावेळी इन्व्हेस्टिगेशन चालू झालं 2 मार्चला स्पेशल इन्व्हेस्टिगेशन होऊन सुप्रीम कोर्टातून ऑर्डर निघणार होती. आता मोदी साहेबांच्या काळामध्ये ती ऑर्डर निघणार सुप्रीम कोर्टाची, हे या मल्ल्याला सांगितलं कोणी की तू बाबा या देशातून आता बाहेर निघून जा, कारण आता ऑर्डर निघणार आहे. बरं, ऑर्डर निघाल्यानंतर मल्ल्या ज्यावेळी पळून गेला, त्याला पळून जायला पूर्णपणे मदत या BJP सरकारने केली. बरं, मल्ल्या तिकडे गेल्यानंतर ज्या पद्धतीने फुल प्रूफ केस बनायच्या आधी ज्या पद्धतीने बायलॅटरल देशांमधली जी संधी किंवा जी गोष्ट या मोदी सरकारने सुरू केली त्याला खूप त्यांनी घाई केली. कारण फुल प्रूफ केस आपल्याकडे नाही आहे मल्ल्याच्या विरोधात. आपण पुरावे त्या पद्धतीने गोळा केलेले नाही आहेत. आपण त्या पद्धतीने कुठची हालचाल फुल प्रूफ केलेली नसताना आपण जर बायलॅटरल देशातल्या गोष्टी जर आपण केल्या तर त्याच्यामुळे जी केस आहे ती लांबण्यास त्याला हातभार लागला आणि तो लागणारच आहे. कारण एक्स्ट्रॅडिक्शन किंवा ज्या समोरच्या देशातून आपल्या देशामध्ये त्या माणसाला पाठवण्याची प्रक्रिया आहे ती इंग्लंडमधली प्रक्रिया फार किचकट आहे. म्हणजे मल्ल्यापेक्षा ज्यांनी काही क्राईम केलेले आहेत, इक्बाल मिर्ची आहे किंवा अजून एक दोघे नदीम आहे, संगीतकार नदीम आहे, ललित मोदी आहे, अशा प्रकारचे जे गुन्हेगार आहेत त्यांना पण तुम्ही एक्स्ट्रॅडिक्शन करू शकत नाही की ज्यांच्या विरोधात मल्ल्यापेक्षा जास्त पुरावे आहेत.
मग अशा पद्धतीमध्ये सरकारने एवढी घाई करण्याचं दुसरं कोणतंही कारण नव्हतं. त्याच्या पाठीमागे हेतू हाच होता की मल्ल्याला कुठेतरी अभय मिळावं, ही केस लांबत राहावी. याचा पुरावा असा की यांच्याकडे फुल प्रूफ नव्हता, मग यांनी बायलॅटरल करायची गरज नव्हती. आज मल्ल्या जाऊन 6 महिने झाले तरी आपण पुरावे तिकडे पाठवू शकलेलो नाही आहे. आपण एक्स्ट्राडिशनची जी ट्रिटीच्या दरम्यान आपण जे त्यांना सांगितलं, नाही मी 6 महिने त्या केसच्या बद्दल बोलतोय, आपण ट्रिटीचं जे सांगितलं की एक्स्ट्राडिक्शन त्याला तिकडून पाठवण्याची प्रक्रिया ती पण फुल प्रूफ नसताना तुम्ही केलीत. आता त्याच्यावर परत ती खटला तो लांबणार. आणि जर ह्या बाकीच्या क्रिमिनल्सला जर मिळत नाही एक्स्ट्राडिक्शन, तर मल्ल्याला तर मिळणं हे लांबची गोष्ट झाली. आणि म्हणून मल्ल्या आज इतक्या स्पष्टपणे सांगतोय, कारण त्याला माहिती आहे की आता जे सरकार या देशामध्ये बसलेलं आहे त्या सरकारनेच त्याला बाहेर येण्यास मदत केलेली आहे. त्या सरकारनेच अशा पद्धतीच्या केसच्या तपासामध्ये घोळ तयार केलेला आहे. याच सरकारने पुराव्यासकट काहीही इंग्लंडला पाठवलेलं नाही आहे. त्याच्यामुळे हे सरकार मला पूर्णपणे मदत करेल आणि हे सरकार काय मला भारतात आणणार नाही याची पूर्ण खात्री असल्यामुळे आशिषजी मल्ल्या इतकं घमेंडीने, इतक्या शांतपणे आपल्या सगळ्या त्या मीडियासमोर बोलत होता की तुम्ही इथून खाली सपना देखो, म्हणजे तुम्ही स्वप्न बघा, मी काय परत येणार नाही आणि मी काय पैसे घेतले नाहीत. आता तुम्हाला दुसरं आश्चर्य वाटेल, उडगी सर सांगतील की मल्ल्याला ज्यांनी कर्ज दिलंय त्या ज्या बँका आहेत त्याच्यातल्या IDBI आणि काही बँकांचं जे सेक्शन आहे ते तर स्वतः म्हणतायत की मल्ल्यानी दुसरीकडे पैसे फिरवलेत, 400 कोटी रुपये फिरवले म्हणाले. याचे पुरावे आमच्याकडे नाही आहेत. म्हणजे दुसरीकडे म्हणजे परदेशात फिरवले, वळवले. हो, पण त्याचे पुरावे ते स्वतः म्हणतायत की त्याचे पूर्ण पुरावे आमच्याकडे नाही आहेत. म्हणजे आपण जरी मल्ल्याला इकडे घेऊन आलो तरी मल्ल्यावर आपण गुन्हा दाखल करण्यासाठी जे पुरावे पाहिजेत त्या तपासामध्ये ह्या सरकारने पूर्णपणे दिरंगाई केलेली आहे. आणि एकीकडे 8-8 लाख कोटीची कर्ज या उद्योगपतींची माफ करायची, ज्या करदात्यांची नावं जी सुप्रीम त्या डायरीमध्ये आहेत ती नावं अजून जाहीर करायची नाहीत. मोदी साहेब अगोदर म्हणत होते की परदेशातून मी सगळ्यांचा काळा पैसा इकडे घेऊन येणार आणि 15-15 लाख प्रत्येकाला देणार. अहो, शेतकऱ्याचं कर्ज माफ करण्यासाठी आज अशा पद्धतीचा त्रास, जेटलीजी म्हणतायत की केंद्रातून एक पैसा देणार नाही, राज्यांनी आपापल्या पद्धतीने करायचं. मग केंद्रातून जर पैसा मिळणार नाही, मग केंद्रातला पैसा या उद्योगपतींचं कर्ज माफ करण्यासाठी आहे का? केंद्राने जो पैसा घेतलाय त्या या उद्योगपतींना मजा करायला घेतलाय का? मग त्यावेळी यांना शेतकरी दिसत नाहीत, त्यावेळी यांना शेतकऱ्यांचं कर्ज दिसत नाही. ठीक आहे राजू वाघमारे, आपण शेतकऱ्यांवरती बरीच चर्चा केलेली आहे, नंतरही करत राहणार आहोत. पण आज विजय मल्ल्या आणि जे कर्ज बुडवे उद्योजक आहेत त्यांनी सरकारी बँकांचं थोडं नाही तर 7 लाख कोटी रुपये इतकं कर्ज बुडवलेलं आहे. कोणी म्हणतं ते NPA आहे, बुडीत कर्ज नाही आहे, पण NPA कधी वसूल झालं सरसकट असं कधी ऐकवत नाही आहे किंवा तसं उदाहरण एखाद दुसरंच आहे. मी पुन्हा जाणार आहे विश्वास उडगी यांच्याकडे. आत्ता जे म्हणाले की मल्ल्यानी जवळपास 400 कोटी रुपये परदेशात वळवले, हे कधी वळवले, कसे वळवले असते? 2008च्या आसपास मी तुम्हाला सांगितलं की IDBIने कर्ज दिलं, नंतर स्टेट बँक ऑफ इंडियाने कर्ज दिलं. हे एअर डेक्कन नावाची एक कंपनी होती, विमान कंपनी, ते कॅप्टन जे कोण आहेत गोपीनाथ त्यांची, ती यांनी विकत घेतली. ती साधारणपणे 475-476 कोटी रुपयाला विकत घेतली. आता त्यावेळेस किंगफिशर ही तोट्यात होती आणि मग स्टेट बँक ऑफ इंडियाने ती तोट्यात असलेल्या किंगफिशर एअरलाईन्सला 500 कोटी रुपयाचं कर्ज दिलं. आता ते कर्ज जे मिळालं ते त्यांनी डायव्हर्ट केलं कुठे माहिती आहे का? रॉयल चॅलेंजर नावाची जी IPLची टीम आहे आणि त्यांनी ख्रिस गेलला हायर केला. सगळ्या 11 खेळाडूंना हायर केले, 14 खेळाडूंना हायर केले. तर ख्रिस गेल वॉज द हायेस्ट पेड. आता ह्या सगळ्या ठिकाणी पैसे कुठून आले हो? तर पैसे IDBIने जे सँक्शन केले ते, स्टेट बँक ऑफ इंडियाने सँक्शन केले ते, आणि त्याची सबसिडरी युनायटेड स्पिरिट्स नावाची कंपनी आहे. कोणाची? युनायटेड बेवरेज या कंपनीची, म्हणजे जी दारूची कंपनी आहे त्याची सबसिडरी युनायटेड स्पिरिट्स आहे. या तिन्ही कंपन्यांना बँकांनी जे कर्ज दिली होती त्याचे पैसे त्याने रॉयल ह्याला शिफ्ट, ज्याला म्हणतो आपण सायफन आउट केले किंवा आपण म्हणू डायरेक्ट केले, आणि ते चेकने केले. आता त्यातले चेकचे व्यवहार माझ्याकडे पण काही तपशील आहे.
माझ्याकडे आता काही तपशील आहे जो ईडीकडे पोचलेला आहे. पुरावे मला ईडी हाच प्रश्न यांना विचारायचा आहे. म्हणजे विश्वास उडगींकडे तपशील आहे जो ईडीकडे आता चाललाय आणि ईडीने आज विजय मल्ल्याच्या विरोधात आरोपपत्र म्हणजे चार्जशीट दाखल केलेली आहे. एवढा उशीर का होतोय विजय मल्ल्याच्या बाबतीत, ते सुद्धा मोदी सरकारच्या काळात? सर्वप्रथम विजय मल्ल्यांविषयी भारतीय जनता पक्षाला परे बसण्याचं कोणतेही कारण नाही आणि त्या दृष्टीने आम्ही जे काही पावलं उचलले मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. आता काय सर्वच वक्त्यांनी आपले मुद्दे मांडले तर मला जरा सविस्तर वेळ द्या. मला पॉलिटिकल चर्चेचं उत्तर द्यायच्या आधी मी काही टेक्निकल मुद्द्यांकडे बोलू इच्छितो. सर्वप्रथम आधीच्या वक्त्यांनी विषय काढला की हा जो CDR कन्सेप्ट आणलेला आहे तर मुळामध्ये याच्या आधी वन टाईम सेटलमेंटचा कन्सेप्ट होता जिथे आपण वन टाईम सेटलमेंटच करायचो. CDR ॲक्च्युली हा एक प्रॅक्टिकल कन्सेप्ट आहे. आता सगळेच मल्ल्या सगळेच चोऱ्या असं म्हणणं चुकीचं आहे. बँकिंग सिस्टम चांगल्या प्रकारे इव्हॉल्व्ह होत आहे. CDRच्या माध्यमातून काय होतं आणि तशी जर आपण बघितलं की जेव्हा बँक तुम्हाला कर्ज देते तर त्याच्यामध्ये एक नेहमीच क्लॉज असतो की बँक विल हॅव राईट टू कन्वर्ट दॅट लोन इन टू इक्विटी. तर मग इक्विटी कन्वर्ट होणं वगैरे या सगळ्या काही नवीन गोष्टी नाही, आधीपासूनच होत आलेल्या. एक मुद्दा रिकॅपिटलायझेशनचा आला तर रिकॅपिटलायझेशन ही प्रोसेस आहे, ही होतच राहतं. कारण बँकेला कॅपिटलायझेशन हे होतच राहतं. कोणत्याही धंद्यामध्ये जो कोण मालक असतो याला पैसा गुंतवावा लागत असतो. त्याच्यातनं ज्या काही चोऱ्या होतात तो चोरीचं डिस्कशन मुद्दा हा वेगळा आहे. तिसरा प्रश्न असा राहिला की मल्ल्यांबद्दल. तर मल्ल्या हे जे देश सोडून गेले तर हे देश सोडून जात असताना जेव्हा बँकेने सुप्रीम कोर्टामध्ये अर्ज दाखल केला की यांना देश सोडून जातं कामा नये, ही भुणभुण त्याला लागली असेल. कारण शेवटी बँकिंग सिस्टम आहे, सगळीचकडे सरकारचा पूर्णपणे कंट्रोल राहू शकत नाही. तो एका रात्रीत पळून गेला, त्याकडे डिप्लोमॅटिक पासपोर्ट होता, तो चालला गेला. तो गेल्यानंतर जेवढी हळहळ सगळ्यांना झाली तेवढी भारतीय जनता पक्षाला हळहळ झालेली आहे आणि सरकारला देखील झालेली आहे. त्यामुळे सरकारने त्याच्यानंतर ज्या ज्या काही ॲक्शन्स घेतल्या त्या जर आपण समजून घेऊया. मल्ल्याचा टोटल कर्जाचा जो अलिगेशन आहे ते 7,000 कोटीचा आहे आणि या सरकारने त्याच्या ज्या प्रॉपर्टीज अटॅच केल्या आहे त्या जवळजवळ 8,044 कोटी आता त्याचं मूल्य आहे. त्यांचा लिलाव झालेला नाही. एक मिनिट कंप्लीट. त्यांचा लिलाव का होत नाही? लिलाव पण त्या ह्याच्यातनं नाही, त्याचं काही सीज झाले आहेत. अलिबागची प्रॉपर्टी आहे, बंगलोरचे बंगले आहेत, HDFCमध्ये त्याचे पैसे आहेत, नंतर त्यांचे जे शेअर्स होते UBL मधले ते शेअर्स आहेत, हे सगळं मिळून 8,000चं त्याचं आपण सीझर केलेलं आहे. पहिली गोष्ट विकायला गेले तर उडगी असं म्हणतायत की ते 5,000 कोटी पण येणार नाही. उडगी काय म्हणतात तो त्यांचा प्रश्न असेल, पण ऐकून घ्या, ज्या फॅक्ट्स आहेत ते थोडंसं समजून घ्या. आणि विकायलाही लोक पुढे येत नाहीत, घ्यायलाही पुढे येत नाहीत. एक्स्ट्रॅडिक्शनची जी ट्रिटी झाली आहे त्या ट्रिटीच्या माध्यमातून सरकारने दमदार पावलं उचललेले आहेत. आता आज जो काही लंडनच्या कोर्टाने जे काही वक्तव्य केलं ते आता आपण पूर्णच वाचू, म्हणजे पुढं त्याला अर्धवट वाचण्यात काही अर्थ नाही. त्यांनी असं म्हटलं की तुम्ही अजून 6 आठवडे मागताय इन्फॉर्मेशन करायला, तर हे काही बरोबर नाही, तुम्ही आतापर्यंत द्यायला पाहिजे होतं. आता भारतसारख्या देशामध्ये किंवा सरकारी यंत्रणा CBI ED आहे याच्यातनं थोडासा वेळ लागतोच आणि आपण खूप एफिशियंट आहे असं कोणी दावाही करत नाही. मात्र 6 आठवड्यानंतर ते सगळे पुरावे त्याच्यामध्ये दाखल केले जातील आणि या कोर्टाने पुढे जाऊन हे म्हटलं की तुम्ही जर आज केले असते तर एप्रिल 18 किंवा डिसेंबर 18 मध्ये आम्ही निकाल देऊ. त्या कोर्टाची एफिशियन्सी त्यांना देखील अभ्यास करून निर्णय द्यायला किती वेळ लागतो हे आपण बघताय. त्यामुळे निर्णय द्यायला जर 1 वर्ष लागत असेल तर पुरावे गोळा करून केस बनवायला देखील एक वेळ लागतो. तर 4 डिसेंबर पर्यंत मल्ल्याला जामीन मिळालेला आहे, म्हणजे 5.5 महिने अजूनही मल्ल्या मोकाट राहणार आहे आणि म्हणूनच तो खिजवतोय. नाही, तो खिजवतोय, त्याला नक्कीच अद्दल घडेल. तो खिजवत जरी असला तरी त्याच्या दृष्टीने तिथले लोकल लॉज आहेत, त्या लॉज प्रमाणे त्याला जर म्हणजे बेल एक्सटेंड करायची परमिशन असेल ते परमिशन आहेच, पण तो तिथला देश सोडून जाऊ शकत नाही. पहिली गोष्ट. दुसरं काय की मी आपणास हे सांगू इच्छितो की आता राजकीयदृष्ट्या डॉक्टर राजू अग्रवाल यांनी म्हटलं की मला सांगा की याच्या आधी त्यांच्या सरकारने अशा एक्स्ट्रॅडिशनच्या बाबतीत काय प्रयोग केले. मग ललित मोदीचं आता तुम्ही नाव घेतलं, पण त्यापेक्षा भयंकर मी तुम्हाला सांगतो की 1984 मध्ये जो क्रिमिनल विषय आहे, हजारो लोक युनियन कार्बाइडमध्ये भोपाळमध्ये मृत्युमुखी पडले आणि त्या जो अँडरसन होता त्या अँडरसनला 1 तासामध्ये बेल देऊन त्याला देशातनं पळून देण्याचा प्रयत्न यांच्या सरकारने केलेला आहे. तेच म्हणणार बघा कसा त्याचे वकील जेटली होते. जेटलीने त्याचा प्रोफेशनल सर्व्हिसेस दिल्या त्या. मात्र सरकारने ज्या प्रकारे जेटली नंतर राजकारणात आले. दोन्ही गोष्टी नाही, हे कसं आहे माहिती आहे का, हे राजकीय पक्ष म्हटलं की कुठं ना कुठेतरी ते संबंध लागतोच. आपण यांचं काढायला गेलो नंतर कळतं आपलंच तिथं कोणीतरी आधी आहे. विषय असा आहे तो पळून गेला. नाही,
पळून गेला. पण आता मला एक सांग, पण मल्ल्या पळून कधी गेला? जेव्हा अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होतं तेव्हा पळून गेलाय. आणि मल्ल्याचा डिप्लोमॅटिक पासपोर्ट आजही रद्द केलेला नाहीये. हो, नाही, करू शकतो त्याचा की आपण. पासपोर्ट त्याचा रद्द झालेला आहे. नाही रद्द झालेला आहे. नाही बिलकुल झालेला आहे. नाही, त्याच्याकडे ब्रिटिश पासपोर्ट पण आहे त्याच्याकडे आणि दोन इंडियन पासपोर्ट पासपोर्ट पण आहेत, आहे. इंडियन पासपोर्ट एक ब्रिटिश पासपोर्ट. दोन्ही आहे, दोन्ही पासपोर्टवर पासपोर्ट आहे त्याच्याकडे. हे केलेलं आहे. दुसरं, जसं डॉक्टर राजू वाघरे म्हणाले, मल्ल्या हा दुसऱ्यांदा खासदार झाला आणि पहिल्यांदा खासदार काँग्रेसकडनं झालेला आहे. त्यामुळे त्यांनी जनता त्याची दलाच्या माहिती- पहिल्यांदा देवेगौडांनी भाजप, आणला. दुसऱ्या वेळेला कुमारस्वामी आणि भाजप. देवेगौडा कुमारस्वामी त्यांचा प्रतिनिधी म्हणून तो राज्यसभेवर गेला. दुसऱ्यांदा भाजप काँग्रेसची काही मतं मिळण्याची शक्यता असेल, मिळाली असेल क्रॉस वोटिंग ते मध्ये. होतं ना, पण क्रॉस दुसऱ्यांदा वोटिंगची अपेक्षा राष्ट्रपतीसाठी सुद्धा भाजपला आहे. बरं ठीक आहे. बॉटम लाईन इज, जे शेतकरी आत्महत्या करतात ना, कर्ज बुडवलं, त्यांना एक खंत वाटते. बघा, बडे उद्योजक, त्यांना कसलीही लाज वाटत नाही. मल्ल्याला आपण बघितलं, इतकं 9,000 कोटीचं कर्ज बुडवून सुद्धा तो काय म्हणतोय की मी स्वतःला निर्दोष सिद्ध करेल इतपत पुरावे माझ्याकडे आहेत. याचा अर्थ त्याला माहिती आहे की त्याच्या विरोधातले पुरावे हे सापडणार नाहीत. सापडले तरी ते कोर्टात टिकणार नाही आहेत. माझा प्रश्न एकच आहे की जे बडे उद्योजक इतकं कर्ज बुडवून त्यांना सरकारी बँका, राष्ट्रीयकृत बँका इतकं उपकृत करतायत, त्यांच्यावरती कारवाई करायला पुढं धजावत नाही आहेत, तिथं शेतकरी मात्र थोडकं कर्जामुळं त्याला खंत वाटते, त्याला कुठेतरी आपण खूप मोठं पाप केलं आहे असं वाटतं आणि तो आपला जीव गमावतो. का? याचा विचार हे बडे उद्योजक करणार नाही आहेत. याचा विचार ह्या बँका करणार नाही आहेत. याचा विचार हा शेतकऱ्यांनी केला पाहिजे की सरकारनं जर का मार्ग काढतो म्हटलं तर सरकार मार्ग काढू शकतं. आपण सुद्धा इतक्या लवकर संयम सोडायचा नाही. ही बोलायची आज वेळ आलेली आहे. जेव्हा इतक्या मोठे आकडे कर्ज बुडव्यांचे समोर येत आहेत, तिथं शेतकऱ्यांची जी कर्ज बुडवलेली रक्कम आहे ती खूप माफक आहे. म्हणून हे बोलावं लागतं आहे. आपण एक ब्रेक घेणार आहोत. ब्रेकवर जाता जाता आपला प्रश्न बघा. विजय मल्ल्यांसह कर्ज बुडव्या बड्या उद्योजकांकडून सक्तीनं कर्जाची वसुली करावी का? 90% लोक म्हणतायत होय, या दोषी कर्ज बुडव्या उद्योजकांकडून सक्तीनं कर्ज वसुली करायला हवी. पुन्हा भेटूया ब्रेकमध्ये. ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत. कर्ज बुडवा विजय मल्ल्या हे प्रातिनिधिक स्वरूपाचं एक उदाहरण आहे की जे कर्ज बुडवे उद्योजक आहेत, जे कशा पद्धतीनं कर्ज बुडवतात. मला विश्वास उटगींना पुन्हा हाच प्रश्न विचारायचा आहे की इतक्या मोठ्या रकमेचं सरकारी बँकांचं, राष्ट्रीयकृत बँकांचं कर्ज बुडतं, हे संगनमतानं होत नाही? एकूण बँकिंग उद्योगाचं जर बघितलं तर 30% हे खाजगी बँका आणि 70% हे राष्ट्रीयकृत बँका. असं कर्ज एकूण 10 ट्रिलियन म्हणजे 10 लाख कोटी आज सरकार म्हणतं, म्हणून मी म्हणतो 16 लाख कोटी. हो का? म्हणजे मी सुद्धा कमी फिगर सांगतोय. हो, सीडीआर, एनपीए अधिक सीडीआर आणि राईट ऑफ अकाउंट. मी फक्त एनपीए ची रक्कम सांगतो. मी आता सरकारने एनपीए ची रक्कम सांगितली म्हणून मी 10 लाख कोटी म्हणतो. अदरवाईज अजूनही सीडीआर मध्ये जर धरलं तर 16 लाख कोटी होतील. आता हळूहळू तेही वाढतील असं सरकार म्हणते. आता मुद्दा हा की हे जे काही गेले 2013 पासून सातत्याने वाढते आणि 15 नंतर वेगाने वाढते आणि ते वर्षाकाठी 1-1 लाख कोटी धडाधड वाढते. याचं कारण तुमचा नफा आहे, प्रोव्हिजन करा, बॅलन्स शीटमधून राईट ऑफ करा, ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने गाईडलाईन दिली. आणि सगळे चेअरमॅन जे पूर्वी झाकली मूठ 1.25 लाखाची ठेवत होते ते सगळे एनपीए, जास्तीत जास्त एनपीए दाखवायला लागले आणि प्रत्येक क्वार्टरला बँकांची बॅलन्स शीट ही तोट्यात जायला लागली. आता जवळजवळ सगळ्याच बँका तोट्यात जायला लागल्या. मुद्दा हा की हे एवढ्या मोठ्या प्रमाणात जे काही आहे कर्ज बुडवे, तर मल्ल्या ही शोकेस आहे 9,900 कोटी रुपयाची. पण SR स्टील, SR ऑइल हा जो SR ग्रुप आहे म्हणजे रुया शेट, तर त्यांचं एकूण क्वांटम बघितलं तर गेल्या 25 वर्षामध्ये सतत ते कर्ज घेतात पण भरत नाहीत. तरीही तो फार मोठा ज्याला म्हणतात की त्यांना कर्ज मिळतं. आता कसं मिळतं हा एक प्रश्न आहे. पण आज त्यांनी कर्ज बुडवलं जे आहे ते नोटीस गेली, ते सुद्धा 12 मध्ये आहे. मी सांगतो ना तुम्हाला, नाव घेऊन सांगतो. SR ग्रुप म्हणून त्यांचं 1,30,000 कोटी म्हणजे सर्वात मोठा कर्ज बुडव्यात तो आहे. त्याच्या खालोखाल बघितलं तर भूषण स्टील, भूषण ऑइल, भूषण पॉवर, हे सगळं म्हणजे स्टील, पॉवर, टेक्स्टाईल, इंजिनिअरिंग ह्याच्यामध्ये स्टेट सेक्टरमध्ये पण आहे आणि प्रायव्हेट सेक्टरमध्ये सुद्धा हे इन्फ्रास्ट्रक्चरमधल्या कंपन्या आता फेल गेलेल्या आहेत.
आता पॉवरमध्ये आणि ह्याच्यामध्ये राज्य शासनाचे पण काही कंपन्या आहेत. म्हणजे असं आता MSCBचं मोठं कर्ज असेल, बिहार स्टेटचं असेल, राजस्थानचं असेल, ओरिसाचं असेल. पण त्याचबरोबरती अदानी, अंबानी किंवा जिंदाल यांच्यासारख्यांचे पण मोठी थकीत कर्ज आहेत. एका बाजूने ते आहे, दुसऱ्या बाजूने विन्सम डायमंड आहे, जो मगाशी तुम्ही उल्लेख केलात. ललित मोदी जसा बाहेर आहे तसं मेहता जो आहे विन्सम डायमंडचा, तो सेंट किट्समध्ये बसलेला आहे. त्याला परत आणण्याचा प्रश्न आहे. त्यानंतर तुम्ही बघितलं तर काही केंद्र सरकारमध्ये एक मंत्री आहेत, त्यांचंसुद्धा सेंट्रल बँक आणि ह्याच्यामध्ये जवळजवळ 1200 कोटी रुपये थकीत आणि बुडीत कर्ज आहे. आता ह्यांची नावं घ्यायची, आता काही तर पद्मभूषण आहेत, सगळे ग्रेट लोक आहेत, सगळे पद्मभूषण आहेत, पद्मविभूषण आहेत, पण पद्मश्री आहेत. आणि हा जो रेड्डी ग्रुप आहे, GMR वगैरे, हे सगळे यांची आउटस्टँडिंग कर्ज बँकेची मोठी आहेत, ती अजून NPA व्हायची आहेत. पण NPA झालेले हे जे काही 10 लाख कोटी आणि त्यातले 7 लाख कोटी राष्ट्रीयकृत बँकांचे आहेत, त्यामुळे त्या ओझ्याखाली राष्ट्रीयकृत बँका ह्या आता लॉस मेकिंग झालेल्या आहेत. मग ह्याच्यावरचा उपाय म्हणून काय, तर बँकांची संख्या कमी करा, ही कर्ज वसूल करा असं म्हणायचं, प्रत्यक्षात वसूल होत नाही आहेत. आणि बँका मात्र 27च्या आता 21 झाल्यात, 21च्या आता कदाचित फक्त 6 किंवा 7 होतील. आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर बिंग द रेग्युलेटर हे ओनरच्या शूजमध्ये एंट्री करतात. म्हणजे ही बिकम्स द ओनर ऑफ द बँक आणि ही सेज ॲट न्यूयॉर्क आणि अगेन इन मुंबई की आता 4-5 बँकाच राहिल्या पाहिजेत. हा अधिकार या देशातल्या रेग्युलेटरला कुठून आला? पॉलिटिशियन्स मोठ्या प्रमाणात बोलायला लागले, रेग्युलेटर पण बोलायला लागले. अरे मग तुमचा प्रतिनिधी बँकेच्या बोर्डावर होता, तुम्ही सगळ्यांचे अपॉइंटमेंट्स करता आणि आज तुम्ही बँकांचं कॉन्सॉलिडेशन आणि ॲक्विशन मर्जर किंवा त्याचं प्रायव्हेटायझेशन झालं पाहिजे अशी धडधडीत विधानं करता. मग आत्ता हे जे सगळे तुम्ही 12 अकाउंट मोठे काढलेले आहेत, अजून 81 अकाउंट त्यांनी काढलेले आहेत. पुढच्या 1 महिन्यात 81 अकाउंट तुम्हाला दिसतील आणि ह्या 81 अकाउंटमधून 10 लाख कोटीचे तुम्हाला एकूण आकडा दिसेल. त्यात ICICIचे सुद्धा 45,000 कोटी नॉन परफॉर्मिंग असेट आहे. HDFC बँकेचे पण आहेत, हे लक्षात घ्या ना. येस बँक आहे, कोटक महिंद्रा आहे, स्टेट बँक ऑफ इंडियाची टोटल NPA थकीत आणि बुडीत कर्ज माझ्या हिशोबाने 1.25 लाख करोड्स आहेत. म्हणजे सर्वात मोठी भारतातली बँक आणि सर्वात जास्त तिथे NPA आहे. आणि त्या सरकारी बँक आणि सरकारी बँक आणि ती सरकारी बँक आहे. पण त्या बँकेने 5 बँका घेतल्या. कशासाठी माहिती आहे का? स्वतःची बॅलन्स शीट मोठी करावी म्हणून. म्हणजे स्वतः व्यवसाय करून मोठे होऊ शकत नाहीत म्हणून 5 चांगल्या बँका म्हणजे स्टेट बँक ऑफ हैदराबाद, स्टेट बँक ऑफ बिकानेर जयपूर, स्टेट बँक ऑफ त्रावणकोर अशा ज्या 5 बँका आहेत ह्या त्यांनी 31 मार्चला गिळंकृत केल्या. हे जे काही धोरण आहे ना की चांगल्या बँका ताब्यात घेऊन ॲक्विशन मर्जर करायचं आणि स्वतःचं बॅलन्स शीट चांगलं आहे असं दाखवायचं, दिस इज अ रॉंग पॉलिसी. ॲक्विशन आणि हे सरकार स्वतः करतं आहे. सरकार स्वतःच्या बँकांचं अशा तऱ्हेने क्रॉस मर्जर करून आता ते 5 किंवा 6 बँका करणं हे धोरण बँक सुधारणेची पॉलिसी म्हणून जे ठरलं जानेवारी 2015 ते पुण्याला, हे या देशाच्या बँकिंग व्यवस्थेला घातक आहे. आणि मग 19 जुलै आता बँक राष्ट्रीयकृत दिवस येईल ना, तत्पूर्वी 2 बँका अजूनही गाळात गेलेल्या असतील. ऑलरेडी त्यांनी 5 बँकांची नावं घेतली. एक युको बँक, दुसरी तुमची काय नाव त्याचं IDBI बँक, आता तिसरी बँक आली देना बँक आणि चौथी बँक ही तुमची सेंट्रल बँक. आजच त्यांनी प्रॉम्प्ट करेक्टिव्ह ॲक्शनमध्ये म्हणजे थोडक्यात त्या ICUमध्ये टाकलं. या 4 बँकांना त्यांनी ICUमध्ये टाकलं. अजून 2-3 महिन्यामध्ये अजून 5 बँका ICUमध्ये राहतील. म्हणजेच या बँका अंतिमतः कुठेतरी मर्ज करून पुढच्या मार्च 18पर्यंत 4 ते 5 बँका ठेवणं असा त्यांचा गेम प्लॅन आहे. आणि 19मध्ये या बँकांचं खाजगीकरण पूर्ण करणं असा डाव आहे. आता तुम्ही मला सांगा, या मोठ्या कर्जबुडव्यांची कर्ज वसुली करायच्याऐवजी बड्या लोकांची मोठी देणी वसूल करायच्याऐवजी त्यांना दीर्घ जीवदान द्यायचं, त्यांना त्यांच्या मोठ्या कंपन्या बंद करायला मदत करण्याकरता बँक्रप्सी लॉ आणलेला आहे. संपूर्ण अमेरिकेमध्ये 2008 पासून ते आत्तापर्यंत 550 खाजगी बँका बुडलेल्या आहेत. 550 आणि कंपन्यांनी ते वाइंडिंग अप केलेलं आहे कारण का तो बँक्रप्सी लॉ तिथे आहे. तोच या देशात आला. आता भारतामध्ये तो संपूर्ण खाजगी उद्योग बंद व्हायला सोपं व्हावं असे कामगार कायदे पण त्यांनी बदलले आणि बँक्रप्सी लॉ पण आणला. म्हणजे बँकांचं कर्ज वसुली तर होणार नाही कारण का कर्ज वसुलीमध्ये त्यांनी शेवटी असं आत्ता म्हटलेलं आहे 12 लोकांमध्ये की 180 दिवसात म्हणजे 6 महिन्यामध्ये असेट रिकन्स्ट्रक्शन कंपन्यांना ही कर्ज विकायला ते भाग पाडणार. आणि असेट रिकन्स्ट्रक्शन कंपन्या विकत घेताना ते काय करतात नेमकं, तर समजा मी बँक आहे आणि तुम्ही ARC आहात,
असेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी म्हणजे कर्ज विकत घेणारी तुम्ही कंपनी आहात, तर मी 100 कोटीचं कर्ज तुम्हाला मी विकलं आणि तुम्ही विकत घेतलं तर तुम्ही मला 100 कोटीतले 15 कोटी कॅशमध्ये देता बँकेला आणि 85 कोटीचा एक बॉन्ड लिहून देता. तो कदाचित 5 वर्षानंतर किंवा 10 वर्षानंतर किंवा 12 ते 15 वर्षानंतर तो रिअलाईज होईल, तेव्हा तुम्ही पण नसेल आणि मी पण नसेल ना. बरोबर आहे. त्यामुळे आणि तो राईट ऑफ झालेला असेल बँकेतलं खातं, बॅलन्स शीटमधून राईट ऑफ झालेलं असेल. त्यामुळे अशा तऱ्हेने हे 10 लाख कोटी कसं कमी होतील, तर कमी होण्याची ही प्रक्रिया आहे. आता हे कमी होणं म्हणजे वसूल होणं आहे का? माझं म्हणणं ही मोठ्या भांडवलदारांना दीर्घ जीवदान देऊन त्यांची कर्जमुक्ती करणं आहे आणि हा मोठा कॉन्स्पिरसीचा भाग आहे आणि हे जगभर होतो. भारतात त्याने वेग घेतलेला आहे. निरंजन, प्रश्न हाच आहे की उद्योजकांच्या बाबतीत सरकार सहानुभूतीपूर्वक विचार करते, बँका करते, मग शेतकऱ्यांच्या बाबतीत असं का होत नाही? कारण आत्महत्या होतात. शहरी भागातला जो मध्यमवर्गीय आहे किंवा नवश्रीमंत जो आहे शहरामधला, त्याला असं वाटतं अरे याचं कर्ज किती असेल, का त्यांनी आत्महत्या केली, यांना कर्जासाठी जीव कसा द्यावा असा वाटतो, असं कसं शेतकरी करतात, असे जे खोळे प्रश्न लोकांना किंवा त्या मानसिकतेला पडतात. काय विचार होत असेल त्या शेतकऱ्याचा जेव्हा त्याचं कर्ज बुडालं, ही भावना झाल्यावरती त्याला खंत वाटते आणि त्यातून तो आत्महत्या करत असेल, तेव्हा कुठली बँक किंवा सरकार आत्महत्या नको करू बाबा हे सांगायला येत नाही. उलट त्याच्या पुढं नोटिसांचा तगादा लागतो आणि त्या नोटिसा इतक्या येतात की त्याला स्वतःची लाज वाटते आणि मग तो आत्महत्या करतो. असंच होतं ना? निश्चितपणाने. म्हणजे दुर्दैवाने ही एक आपल्याकडे शहरी मानसिकता बनलेली आहे आणि दुर्दैवाने शिक्षित लोकांमध्ये ही मानसिकता जास्त आहे की शेतकऱ्याला दिलं काही तर त्याचे लाड केले, त्यांना फार माजवलं आहे, हे दरवर्षी काय प्रत्येक गोष्टीवरून भांडत असतात, प्रत्येक गोष्टीसाठी यांना भावासाठी आंदोलन करत असतात, हे दरवर्षी चालतं. कॉर्पोरेट इंडस्ट्रीला सायलेंटली लाखो कोटी रुपये दरवर्षी इन्सेंटिव्ह, सबव्हेन्शन, एन्करेजमेंट, स्टिम्युलस अशा गोंडस नावांखाली दिले जातात, दरवर्षी दिले जातात, उघडपणे दिले जातात. टॅक्स एक्झम्पशन्स, टॅक्स कन्सेशन्स म्हणजे धक्कादायक फिगर्स आहेत. भारतामध्ये प्रॉफिट मेकिंग 52,911 कंपन्या या गेली 2 वर्ष कोणत्याही प्रकारचा टॅक्सच भरत नाही आहेत. कारण की म्हणजे फॉर एक्झाम्पल फायनान्स लिझिंग कंपनीज ज्यांचा इफेक्टिव्ह टॅक्स रेट जो होता तो 21.94% होता, 3 वर्षामध्ये तो 1.5% आला आहे. 21.94 म्हणजे जवळजवळ 22%वरून 1.5%वरती त्यांचा इफेक्टिव्ह टॅक्स रेट आणलेला आहे. त्याच्यानंतर कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचा 34%वरून 12%वरती आणून ठेवलेला आहे. अशा पद्धतीने या सर्व्हिस सेक्टरमधल्या ज्या इंडस्ट्रीज आहेत, ज्या मोठ्या प्रमाणावरती ज्यांच्याकडून टॅक्स कलेक्शन होऊ शकत होतं, त्यांना इतक्या प्रचंड प्रमाणावरती कन्सेशन्स द्यायच्या. 2-2 लाख कोटी रुपये म्हणजे जे राईट ऑफ केलेली रक्कम आहे कन्सेशनमधली ती 5,69,000 कोटी, या देशाच्या संरक्षण अर्थसंकल्पाच्या दुप्पट रक्कम ही काही ठराविक कॉर्पोरेट इंडस्ट्रीला टॅक्स कन्सेशन म्हणून दिली जाते. आणि 34 लाख महाराष्ट्रातल्या शेतकरी कुटुंबांना 34,000 कोटी रुपये देण्याची वेळ येते. 34 लाख कुटुंबांना. त्यावेळेला शहरी मध्यमवर्गीय किंवा कॉर्पोरेट इंडस्ट्री किंवा मीडियामधला सुद्धा एक सेक्शन, बँकिंगमधला सेक्शन, SBI चेअरमन सारखा असं म्हणायला लागतो की हा इनडिसिप्लिन क्रिएट होईल. यापेक्षा जास्त इररिस्पॉन्सिबल त्याच्याही वर म्हणजे आता समजा गेल्या वर्षी ज्यांनी पीक कर्ज घेतलं आणि ते पीक कर्ज फेडू शकले नाही या 30 जूनपर्यंत, तर ते झाले थकबाकीदार आणि त्यांना सरकारी आणि खाजगी बँका कर्ज देणार नाहीत. का तर ते थकबाकीदार आहे आणि यांनी 2-2 वर्ष कर्ज थकवलीत. ती 2-2 कित्येक वर्ष. काही जण म्हणजे क्रोनिक आहेत, हॅबिच्युअल डिफॉल्टर्स आहेत. व्हिडिओकॉन ग्रुप बद्दल जे झालेलं आहे की हॅबिच्युअल डिफॉल्टर म्हटलंय बँकेने त्यांना. महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं उदाहरण व्हिडिओकॉन आहे. 45,000 कोटी रुपये, 45,000 कोटी. महाराष्ट्रातल्या 34 लाख शेतकऱ्यांना त्यापेक्षा 10,000 कोटी रुपये कमीच द्यायचे आहेत. हा जो दुजाभाव आहे ना, याविषयी आपण पुन्हा बोलणार आहोत आणि यामध्ये राजकीय हस्तक्षेपामुळे सुद्धा या गोष्टी घडतात. बँकिंग व्यवसायामध्ये सुद्धा राजकीय हस्तक्षेप होतो, तो झाल्यामुळंच असे प्रकार घडतात असंही म्हणावं लागतंय. त्यावर सुद्धा आपल्याला चर्चा करायची. आपण ब्रेकनंतर, ब्रेकवर जाता जाता आपला प्रश्न बघा. विजय मल्ल्यासह कर्ज बुडव्या बड्या उद्योजकांकडून सक्तीनं कर्जाची वसुली करावी का? 95% लोक म्हणतायत होय.
या दोषी बड्या कर्जबुडव्या उद्योजकांकडून सक्तीनं फौजदारी कारवाई करून जप्ती करून वसुली करावी. पुन्हा भेटूया ब्रेक नंतर. ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत. आपल्यासोबत डॉक्टर विश्वास पाठक आहेत. पाठक सर, आत्ता विश्वास उडगेंनी खरं तर मोदी सरकारवरच एक प्रकारे प्रश्नचिन्ह उपस्थित केले की तुम्ही बँकांचं मर्जिंग करताय, म्हणजे विलिनीकरण करताय आणि त्या दृष्टीनं तुम्ही प्रोसेस सुरू केलेली आहे. नाही, मुळामध्ये काही टेक्निकल मुद्दे त्यांनी उपस्थित केले, त्यांच्याबद्दल बोलू इच्छितो की आता स्टेट बँक आपण भारतातली सर्वात मोठी बँक म्हणतो, पण माझ्या माहितीप्रमाणे ती जगातल्या 50 बँकांमध्ये येत नाही. त्यामुळे तुम्हाला तुमच्या बँकेचं सशक्तीकरण आवश्यक आहे. आणि ग्रोथ ही बिझनेसमधून जरी होत असली तरी ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक ग्रोथ जो प्रकार असतो, तर आपण बँकांना टेक ओव्हर करणं हे एक बिझनेसचं लक्षण आहे, त्यात चुकीचं काहीच नाही. त्यामुळे त्या बाबतीत खूप निगेटिव्ह बोलणं बरोबर नाही. दुसरं मला हे सांगायचं की सरकारने काय काय निर्णय घेतले आहे, तर जसं आता मल्ल्यांच्या याच्यावर आपण काही तर शिकायला हवं, म्हणून या सरकारने जो फ्युगिटिव्ह इकॉनॉमिक ऑफेंडर्स बिल आलेला आहे त्याच्या माध्यमातून जर एखादा देश सोडून याच्या पुढे पळून गेला त्याच्या सगळ्या ॲसेट्सला अटॅच करून ताबडतोब रिअलाइज करण्यासाठी या ॲक्टचा आपल्याला उपयोग होणार आहे. आणि त्याचबरोबर ही जी लिस्ट आज आपण जवळजवळ 300 पानांची लिस्ट आज हे केली एनपीच्या माध्यमातून, तर हे सरकार हेच दर्शवतं की रिझर्व्ह बँकेला स्वतंत्रपणे निर्णय घेऊन जे डिफॉल्टर आहे त्यांच्यावर ॲक्शन घेण्यात यावी. मात्र एक छोटासा मुद्दा मी आपल्या दर्शकांसाठी सांगू इच्छितो की शेतकऱ्यांची कर्जमाफी जी असते त्या कर्जमाफीमध्ये एक तर सरकार 7/12वर कोरा करून त्या कर्जाची रक्कम सरकार परतफेड करत असतं. मात्र कॉर्पोरेटचं जे असतं हे तर इथे कुठेही राईट ऑफ होत नाही कर्ज. हे कर्ज राईट ऑफ होत नाही आहे. ते NPA जर झालं असेल तर NPAतनं ते रिक्लासिफाय होत आहे आणि रिक्लासिफाय होऊन मग ते बनले असो की कोणी असो त्याच्या डोक्यावर टांगती तलवार ही राहणारच आहे, त्याच्यावर ॲक्शन घेतलं जाणारच आहे, त्याचे पैसे माफ केलेले नाही आहे. हा एक मला त्याच्यातला मुद्दा सांगायचा होता. आणि दुसरं मला हे सांगायचं, पण ती राईट ऑफ केलेली रक्कम परतही येत नाही ना. येत नाही, बिलकुल राईट ऑफ होतच नाही. मग ती बुडाली नाही तर कशी? राईट ऑफ होत नाही. राईट ऑफ म्हणजे वेव्हड ऑफ. राईट ऑफ तोच अर्थ आहे तिचा. नाही, मी तुम्हाला माफीचा आहे. राईट ऑफ इज वेव्हड ऑफ. आपण बँकर आहात, आपण इतकं निगेटिव्ह बोलू नका. आपण असे सांगतो की तुम्हाला सिबिल सारखी एक माहिती आहे, 2-3 हप्ते तुम्ही भरले नाही तर सिबिलमध्ये लागेच तुमचं नाव येतं, लोन मिळायला खूप त्रास होतो. तर मला वाटतं आपण म्हणतो ते इतकंही सिबिलमध्ये जायचं की नाही बँकर ठरवतो नाही पाठवायचं. नाही, सिबिल मध्ये आल्यानंतर NPA पण दाखवत नाही तो 10 वर्ष. माझ्यासारख्या इंडिव्हिज्युअलला लोन मिळते समजा मी सिबिल मध्ये असतो. कॉर्पोरेटचं देखील मी म्हणतो की 1-2 लोक कॉर्पोरेट चोर आहे. विजय मल्ल्याचं अकाउंट NPA कधी झाला हे मला सांगा. तो पळून जाईपर्यंत स्टेट बँक ऑफ इंडियाने तो NPA दाखवला नव्हता. नाही, मला याच्यातलं सगळ्यात विचित्र काय वाटतंय, त्याला सुप्रीम कोर्टात गेल्या त्याला पळून जातोय, त्याला सरकारला सांगायची हिंमत झाली नाही बँकांची. अरे त्याला 2 वेळा CDR दिलं. विजय मल्ल्या पळून जाऊ शकतो, त्याला अडवा. गेले की नाही? मी तुमच्या चॅनलवर बोललो तेव्हा पासपोर्ट स्क्वीज करा. सांगा कायदे हा कायदाच आहे तसा, सरकार त्याला थांबवू शकत नाही. सरकार कसं काय बोलताय राजू वाघमारे? ते म्हणतात सरकार त्याला मोदी सरकार विजय मल्ल्याला थांबवू शकत नाही. ज्या दिवशी राजीनामा द्यावा, रात्री तो दिवशी जो पळून गेला त्या दिवशी त्याच्या अगेन्स्ट काय चार्जेस होते? बँक सुप्रीम कोर्टामध्ये काय गेली? आशिषजी बोलू का? बँकेचे जे फायनान्शियल इरेग्युलरिटीज आहे म्हणून त्याचा पासपोर्ट तुम्ही थांबवून त्याला जाऊ देऊ नका, बँक त्यांच्याकडे गेली. आता सरकारला हे काय कायद्याचं राज्य आहे की नाही? सरकारला वाटलं की दंडुकला घेऊन त्याला तुम्ही आतमध्ये घाला जेलमध्ये, काही तर प्रोसिजर आहे त्याच्यामध्ये. गोरक्षक आपल्या हातात कायदा घेऊन काही करू शकतात, सरकार करू शकलं. परराष्ट्र मंत्रालय 2 मिनिटात थांबवू शकतं. असं काय करतात राजू वाघमारे? हे बघा आता हे काय म्हणाले विश्वास पाठक की त्या दिवशी ज्या दिवशी तो पळून गेला त्याच्यावर असे कुठलेही चार्जेस नव्हते की सरकार त्याला अडवू शकलं असतं. नाही, कोणते चार्जेस सांगा ना मला. नाही, कोणते चार्जेस होते सांगा. पाठक साहेब, त्याच्या आधी पूर्णपणे सगळ्या मीडियामध्ये बँकांमध्ये सगळीकडे त्याचं इन्व्हेस्टिगेशन चाललेलं, ईडीने इन्व्हेस्टिगेशन चालू केलेलं पूर्णपणे. तो पळून जाणार याची कुणकुण सरकार कुठच्याही व्यक्तीला, ऐका, सरकार कोणत्याही व्यक्तीला, अगदी तुम्हाला आणि मला, ऐका ना, तुम्हाला आणि मला पण इथे संशयावरून हजर करून
कोठडीमध्ये ठेवू शकतात, चौकशी करू शकतात. त्याच्यामुळे सरकार मनात आणलं तर सगळं करू शकतं. इकडे प्रश्न असा आहे की तुमच्या सरकारला आणि मोदी साहेबांना अजिबात मनात तुमच्या काहीच नाही. बरं आशिषजी, मला त्या मुद्द्याकडे यायचं आहे की उडगी सर जे म्हणत होते की बँका कमीत कमी बँका करायच्या आणि 5 किंवा 6 बँका ठेवायच्या. म्हणजे पूर्वी काँग्रेस सरकारने, इंदिरा गांधींनी बँकांचं राष्ट्रीयकरण केलं का, तर प्रायव्हेट लोकांच्या हातामध्ये वेल्थ जी आहे, संपत्ती जी आहे ते ॲक्युमुलेट होता कामा नये. त्याचा सोशल वापर जास्त झाला पाहिजे, त्याची डेव्हलपमेंट लोकांमध्ये जास्त झाली पाहिजे. त्याच्या उलट चक्र आता बीजेपी फिरवतोय. उद्या जाहीर सांगून फिरवत आहे. होणार. ते म्हणतात जे काँग्रेसने केलं ती सगळी व्यवस्था आम्ही नष्ट करणार आहोत, आम्ही आमची व्यवस्था आणणार आहोत. तुम्ही नवीन बोला काहीतरी, तुम्ही नवीन बोला काहीतरी, नवं बोला काहीतरी. नाही, हे सुटाबुटाचं सरकार आहे आशिषजी. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे माझा वेळ संपलाय. मी शेवटी विश्वास उटगे आणि निरंजन टकले या दोघांकडे 30 सेकंदासाठी जाणार आहे. प्रश्न असा आहे की यामधनं जर का विजय मल्ल्याला भारतात परत आणून त्याला शिक्षा करायची असेल तो भाग सोडा, पण ती जी कर्जाची रक्कम आहे त्याची 9,000 कोटी ती कशी वसूल? मी जाहीरपणे बोललोय आणि लिहिलं सुद्धा आहे की त्याच्या नाकावती टिचून काय सरकारने त्याची युनायटेड ब्रेवरीज कंपनी, जी कॅशरिज कंपनी आहे, त्याची साऊथ आफ्रिकेत एक फॅक्टरी आहे. युनायटेड ब्रेवरीज दारू बनवते, दारू बनवणारी ब्रँड आहे ना किंगफिशर दारू बनवणारी कंपनी युनायटेड ब्रेवरीज आहे. आता किंगफिशरने बुडवलं तर सरकारने कायदा धाब्यावर बसून सरकारला वटहुकूम काढण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्यांनी युनायटेड ब्रेवरीजच्या 6ही कंपन्या ताब्यात घ्याव्यात आणि ह्याला धडा शिकवावा की तो किंगफिशरचं 9,000 कोटी मी वसूल करतो. तेव्हा तो त्याचं जी काही हिंमत आहे ना की तुम्ही स्वप्नात राहा, माझं कर्ज कसं वसूल ते मी बघतो, ऑन मेरिट्स मी मोकळा होईन. मेरिट कसला? त्याने संपूर्णपणे मनी लॉन्ड्रिंग केले, त्याने सायफोनेट आउट केले, त्याचा रॉयल चॅलेंजर त्याने ख्रिस गेल सारख्या सगळ्या खेळाडूंना जवळपास 476 कोटीची त्याची टीम आहे. आणि इथे उधळायला आणि ती जी मोटर घेतली आहे ना त्यांनी रेसमध्ये इंटरनॅशनल लेवलला, त्याच्यासाठी सुद्धा IDBI बँकेचे पैसे सायफन आउट केलेत. बाहेरगावी जे गेलेत ना 400 कोटी त्यातले काही. त्यानंतर एक चेक मी तुम्हाला सांगितला रॉयल चॅलेंजचा, स्टेट बँक ऑफ इंडियाचा एक ऑफिसर आहे, त्याचं नाव आहे सभापती, आता तो रिटायर झाला, तर त्याने तो परत केला, पण त्याला ह्या लोकांनी मॅनेज केला अशी वदंत आहे. आता ईडी त्याचा तपास करते, त्याची रक्कम आहे 15,76,00,000. आता अशा सगळ्या गोष्टी ईडीने आता जमा केलेल्या आहेत, चांगले पुरावे जमा केले आहेत. विजय मल्ल्याला पूर्ण ठोकून काढणार आहेत ते, पण खूप वेळ होतोय, खूप उशीर होतोय. आणि ऑलरेडी IDBIचे चेअरमन म्हणा किंवा मोठ्या मोठ्या चेअरमननी ह्या सगळ्या मोठ्या लोकांना, जे साधारणपणे 7,000 लोक आहेत, एकटा मल्ल्या नाही, या लोकांशी हातमिळवणी करून हे जे काही मी 16 लाख कोटी म्हणतोय ना, यातले 50% हे हातमिळवणीमुळे बुडलेले आहेत. आणि म्हणून बँकर पण तेवढाच मोठा दोषी आहे, मोठा, आणि मोठे बॉरोवर जे आहेत ना त्यांची हातमिळवणी आहे. इट इज द बँकर बॉरोवर नेक्सस विच हॅज क्रिएटेड दिस बॅड लोन. आणि ही बॅड लोन विकत घेण्याकरता जर जेटली बॅड लोन बँक काढणार असतील तर कोणाची कर्जमुक्ती होणार आहे? बड्या भांडवलदारांची, बड्या कॉर्पोरेटची. शेवटी निरंजन म्हणून हे होता कामा नये. आणि बँका राष्ट्रीयकृत राहिल्या पाहिजे याकरता सगळ्या राजकीय पक्षांनी आपले डोळे उघडले पाहिजेत आणि सगळ्या कामगार संघटनांनी सुद्धा हल्लाबोल केला पाहिजे. ठीक आहे निरंजन, अगदी शेवटी थोडक्यात, युनायटेड ब्रेवरीज ही जी प्रॉफिट मेकिंग कॅशरेज कंपनी आहे विजय मल्ल्याची, त्याच्याऐवजी भाजपकडनं सांगितलं त्या दारूवर बहिष्कार घाला, असा काही तोडगा नकोय. राष्ट्रीयकरण करावं, ती राष्ट्रीयकरण तिचं करावं, ती नॅशनलाइज करावी, ती सरकारने ताब्यात घ्यावी. भले त्याला पतंजली नाव द्यावं पण सरकारने ते ताब्यामध्ये घ्यावं आणि विजय मल्ल्याच्या संपूर्ण डिफॉल्टच्या पैनपै हा युनायटेड ब्रेवरीजमधून किंवा संभाव्य पतंजली ब्रेवरीजमधून रिकवर करावा. ठीक आहे ठीक आहे, पण विजय मल्ल्याला सोडता कामा नये. एवढा घमेंडखोर आणि तो भारताला खिजवतोय की तुम्ही फक्त स्वप्न बघा, माझं तुम्ही काही वाकडं करू शकत नाही. आणि त्याच वेळी आमचा बिचारा शेतकरी कर्ज बुडलं म्हणून त्याला पाप केल्यासारखी त्याची भावना होते आणि तो आत्महत्या करतो. हा विरोधाभास आहे. आज आपण इथंच थांबूया. जाता जाता आपला प्रश्न बघा. विजय मल्ल्यासह कर्ज बुडव्या बड्या उद्योजकांकडून सक्तीनं कर्जाची वसुली करावी का? 98% लोक म्हणतायत हो, या बड्या दोषी उद्योजकांकडून जे कर्ज बुडवे आहेत
त्यांच्याकडून सक्तीनं कर्जाची वसुली करावी. आज इथंच थांबूया. पाहत राहा महाराष्ट्रवर. आजचा सवाल स्पॉन्सर्ड बाय कोहिनूर ग्रुप. सहप्रायोजक सर्वसामान्यांच्या